बहीण भावाचं नातं आयुष्यभरासाठी असतं. आता रक्षाबंधन येते, याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलाय. जी बहीण आपल्या भावाबरोबर बोलत नसेल, तिनं युगो बाजूला ठेवा आणि काही असू दे, थोडं एक पाऊल मागं घ्या, भावाबरोबर बोला. कारण आजची कहाणी तुमच्यासाठी आहे, ज्या बहिणी भावाबरोबर बोलत नाहीत. अशीच एक बहीण भावाबरोबर चिडून असत्या, कारण तिला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा असतो. भाऊ गरीब बिचारा, फक्त त्याचं उदरनिर्वाहासाठी शेती एवढंच पर्याय असतं, दुसरं त्याच्याकडं काही साधन नसतं. आणि हिला त्याच्यात पण हिस्सा हवा असतो. भाऊ सांगत असतो समजून की जर तुम्ही तुमच्या भावाबरोबर फक्त हिश्श्यासाठी भांडत असाल, तर प्लीज सगळ्या बहिणींना, बहीण असेल, मैत्रीण असेल, आई असेल, त्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे. नात्यापेक्षा प्रॉपर्टी जास्त नसते. नातं महत्वाचं असतं, प्रॉपर्टी महत्वाची नाही. जे आहे त्याच्यात तुम्ही कमवून जरी खात असाल तरी आहे त्याच्यात समाधान माना आणि भावाला सपोर्ट करा. काही असेल, भावाची जरी चूक असली तरी त्याला माफ करा. कारण नातं बहीण भावाचं खूप महत्वाचं आहे. एक तुम्हाला माहिती आहे का, बहीण लहान असू दे किंवा मोठी असू दे, आईनंतर आईची जागा एक बहीणच घेऊ शकते. एक तर मुलगी किंवा बहीण, ह्या दोन व्यक्ती अशा आहेत ज्या एका पुरुषासाठी आईची कमतरता, उणीव दूर करू शकतात. तुम्हाला आता वाटेल की त्याची बायको आमच्या बरोबर अशी वागली किंवा तुमच्या बरोबर व्यवस्थित तिचं वागणं नसेल, म्हणजे वाद असतील तुमच्यात, तर असू देत. एक सांगू का, ती बाहेरच्या घरातून आलेली आहे, त्यामुळं तिला अजिबात कळणार नाही. आणि जरी तुमचा भाऊ तिचं ऐकून तुमच्याशी जर म्हणजे नीट वागत नसेल, तरी सुद्धा हे प्रॉपर्टी इथंच राहणार आहे. तुम्ही त्याच्याकडं भांडून घेतला म्हणून तुमची मुलं खुश होऊन तुम्हाला सोन्याच्या पालखीत बसवणार नाहीत किंवा लय मोठा तुम्हाला कुठला पुरस्कार देणार नाहीत. माहित आहे का, तुम्ही त्याच्याकडं भांडून घेशीला, पण पुढं त्या प्रॉपर्टीचा आपण काय प्रॉपर्टी वर घेऊन जाणार नाही जाताना. त्यामुळं भावाच्या हिश्श्यात अजिबात कुणीच म्हणजे अपेक्षाच करू नये, असं माझं मत आहे. भाऊ श्रीमंत असू दे, गरीब असू दे, त्याच्याकडे प्रॉपर्टी असू दे नसू दे, तुम्हाला त्याच्याशी म्हणजे अपेक्षाच करू नका. फक्त इतकंच लक्षात ठेवा, आपण लहान असताना राखी बांधली तर हट्टानं जेवढं देईल, 10 रुपये, 5 रुपये, 100 रुपये, जशी ऐपत असेल तसं देईल, तसं खुश होत होतो. बरोबर आहे की नाही? राखीचं महत्व असं कधी आपल्याला वाटलं का, ए जा मी राखी बांधणार नाही तुला, तू मला एवढेच पैसे दे? आपण हट्टानं म्हणतोय, पण आहे तेवढे पैसे घेऊन सुद्धा आपण खुश होतोय राखी बांधून. आणि एक भाऊ सुद्धा बहिणीसाठी खूप महत्वाचं, म्हणजे भाऊ कधी पण तुमच्या दुःखात, तुम्ही दुःखात असाल तर तिथं तो येणारच. काय काय लोकांचा अपवाद सोडा, पण जगातला
म्हणजे प्रत्येक भाऊ आपली बहीण दुःखात आहे हे बघू शकत नाही. त्यामुळं प्रॉपर्टीसाठी अजिबात वाद करू नका. तर बहिणीला प्रॉपर्टी पाहिजे असते म्हणून ती भावाबरोबर बोलत नाही. रस्त्यानं चालली तरी त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. आणि अचानक एक दिवस तो भाऊच अटॅक अटॅक येऊन देवाघरी जातो. मग आता एवढं सगळं त्यांचं वैर असतं, त्यामुळं लोकांना वाटतं आता काय अंत्यसंस्कारासाठी बहीण काही येणार नाही. त्यामुळं ते त्याला घेऊन म्हणजे मुलं वगैरे ते सगळे भावाची स्मशानभूमीत जातात. मग कुठनं तरी त्या बहिणीला कळतं. कळल्यानंतर तिला आपल्या वागण्याचा इतका पश्चाताप होतो, इतकं ती रडते आणि आहे तशी उठून येते. मग तिला समजतं की भावाला आपल्या आता अंत्यसंस्कारासाठी नेलेलं आहे स्मशानभूमीत. मग तिला पश्चाताप होतो की आपण आयुष्यभर आपल्या भावाबरोबर चुकीचं वागलो, आयुष्यभर त्याच्याबरोबर बोललो नाही. आणि ती बघ धावत पळत तिथं स्मशानभूमीत जाते. तर ते सगळं असं म्हणजे सरणावरती ठेवलेलं असतं त्याचं म्हणजे भावाचं शरीर. आणि आता अग्नी देणार तोपर्यंत ही पोचते तिथं. सगळ्या माणसांना रिक्वेस्ट करते. तर लोक म्हणतात असं म्हणजे तोंडावरच आता काढता येत नाही कारण ते सरणावर घातल्यानंतर काढत नसतात. तर ती इतकी गयावया करते, लोकांना म्हणते नाही मी आयुष्यभर माझ्या भावाला बघितलं नाही, मला एकदा तरी बघू दे म्हणून इतकं ती रडायला लागते तिथं. सगळ्या लोकांना मग म्हणजे दया येते तिची, पाजर फुटतो. लोक म्हणतात असू दे, परंपरा वगैरे गेली म्हणजे जाऊ दे, बाजूला जरा थोडा वेळ राहू दे आणि तिला फक्त तोंड भावाचं बघू देत. तर मित्रांनो, ती जी वेळ आहे परत येत नाही. म्हणून कधीच कुठल्या भावाचं जरी चुकलं असलं तरी तुम्ही माघार घ्या. किंवा भावाला मी कळकळीची विनंती करते, तुमच्या बहिणीचं चुकत असेल तर तुम्ही एक पाऊल मागं या, बहिणीला समजवून सांगा. पण तुमचं नातं हे जन्मल्यापासून आहे आणि ते मरेपर्यंत टिकवायचा प्रयत्न करा. कुठल्याच म्हणजे सांगता येत नाही ना तुम्ही आधी जाणार आहे का बहीण आधी जाणार आहे, कुणालाच सांगता येत नाही. त्यामुळं बहीण भाऊ असेल तर त्याची किंमत ठेवा. ज्यांना बहीण भाऊ नाही ना त्यांना विचारा. आणि ही जी कहाणी आहे ती घडलेली कहाणी आहे. आजकाल बहिणी हिस्सा मागतात, बऱ्याच ठिकाणी मागतात, कॉमन झाले हे. तुमचं लग्न करून दिलेलं असतं, तुमच्या घरची तिथं शेती घरदार सगळं असतं. भाऊ बिचारा कष्ट करून खात असेल तर खाऊ दे त्याला, नका असं करू. जी प्रॉपर्टी तुम्ही त्याच्याकडं घेतलेली असते का नाही, तर प्रॉपर्टी फक्त तुम्हाला वापरायला मिळणार नाही, तुमच्या मुलं त्याच्यावर आयश करतील. आणि तुम्ही विचार करा, तुम्ही भांडून घेतलेलं ते मुलांनाच जाणार आहे. मुलं तुम्हाला किती त्याच्यात सुखानं राहू देणार आहेत, अडगळीत टाकतील तुम्हाला कुठंतरी. तर खरंच. आणि बहीण भावाचं नातं म्हटलं ना, मला माझ्या आई आणि मामाचं नातं आवडतं. म्हणजे आवडतं म्हणजे खूप चांगलं नातं आहे दोघांचं. माझे मामा साधे भोळे आहेत, माझी आई जरा हट्टी आहे, पण माझे मामा सगळा हट्ट पुरवतात तिचा. आणि तिचं म्हणजे इस्टेट वगैरे आम्हाला काय तिचं म्हणजे तिनं कधी मागितलीच नाही. पण ती कधी कधी म्हणते
मला 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 आवडेल तीच, म्हणजे मी दाखवेल तीच साडी मला हवी, कारण माझा पण अधिकार आहे. पण मामा आमचे तिला असं कधी म्हणत नाहीत की आता म्हणजे तुझा अधिकार काय नाही, किंवा त्यांना राग येत नाही या गोष्टीचा. तर असं असावं नातं, दोघांनी पण समजून घ्यायला हवं. बहीण हट्ट करते, पण तो हट्ट कुणाकडे करणार? ती भावाकडेच करणार ना. असू दे ना, वर्षातनं एकदाच करते ती हट्ट. तर समजून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबमध्ये बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.